शरद पवार म्हणतात बिहारच्या निवडणुकीमध्ये हे जे प्रलोभन देण्यात आले त्याचा विचार निवडणूक आयोगाने करावा। हे बघा, आता निकाल लागल्याच्या पहिले जर या तक्रारी झाल्या तर गोष्ट वेगळी आहे। निकाल लागल्यावर ह्या गोष्टी होत असतात आणि मला तरी असं वाटतं निकाल हा निकाल असतो। मागच्या काळामध्ये ज्यावेळेस 31 खासदार त्यांचे आले आणि 17 महायुतीचे आले त्यावेळेस असंच होत होतं की आता आमचं सरकार येणार नाही, पण ज्यावेळेस शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस हे दाखवून दिलं की लाडकी बहीण काय करू शकते। बिहारमध्ये सुद्धा 71% महिलांनी मतदान केलं। त्याचं मूळ कारण लाडकी बहीण म्हणजे महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये चाललं आणि बहिणींनी हे दाखवून दिलं की जो भाऊ बहिणीच्या कामात येईल आम्ही त्याच्या मागं उभं राहू, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे आता प्रलोभन आणि अमुक आणि ढमुक या गोष्टीला मला तरी वाटतं काही तथ्य नाही आहे। पवार साहेबांना बोलणं एवढा मोठा माणूस नाही आहे, पण मला तरी असं वाटतं की जे निकाल लागले ते सगळ्यांनी मान्य केले पाहिजे।